हाय एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण स्पेस मिशन या टॉपिकवर बोलणार आहोत. आणि स्पेस मिशन आपण ह्युमॅनिटी आहे ही ग्रो करायला जेव्हा आपण सुरुवात करते तर ती अवकाशाकडे पाहते. आणि याच अवकाशाच्या जर्नीला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे स्पेस मिशन आणि स्पेस मिशनला आपण सुरुवात करूया. चला स्टार्ट करूया. तर हा क्लास 10th महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आखरी जो चॅप्टर आहे तो स्पेस मिशन आहे. याच्यामध्ये अवर जो आजचा आपला जो मिशन आहे, जो आपण आज गोल जो या व्हिडिओमधनं शिकणार आहोत ते कोणते कोणते पॉईंट आहेत. अंडरस्टँड व्हाय वी एक्सप्लोअर द स्पेस अँड हाऊ सॅटेलाईट वर्क. कशा प्रकारे आपण एक्सप्लोअर करू शकतो स्पेसला आणि कशा प्रकारे सॅटेलाईट जे राहतात ते वर्क करतात. हा पहिला गोल, पहिला उद्देश आपला. मग आयडेंटिफाय करणं डिफरंट सॅटेलाईटला आणि ऑर्बिट्सला. 3 ऑर्बिट राहतात. जे सर्वात खालची ऑर्बिट राहते त्याला लिओ असे म्हणतात. जे सेकंड नंबरची ऑर्बिट राहते तिला मिओ म्हणतात. आणि थर्ड नंबरची जे राहते हायर अर्थ ऑर्बिट त्याला हिओ असे म्हणतात. तर अशा 3 प्रकारच्या ऑर्बिट्सला आपण पाहणार आहोत. मग त्याच्यानंतर एक्सप्लेन करणार आहोत हाऊ कशा प्रकारे आपण लॉन्च व्हेकलचा यूज करतो. तर भारताकडे 2 लॉन्च व्हेकल आहेत. एकाला PSLV म्हणतात, दुसऱ्याला GSLV म्हणतात. आता PSLVचा फुल फॉर्म काय, GSLVचा फुल फॉर्म काय, हा आपण चॅप्टरमध्ये जेव्हा एंटर करणार तेव्हा आपल्याला दिसूनच पडणार. त्याच्यानंतर जर आपल्याला कोणती पण जर एक क्रिटिकल वेलॉसिटी असते आणि एक इस्कॅप वेलॉसिटी असते. जर ऑब्जेक्ट आहे तो स्पेसमध्ये राऊंड करत आहे. हा राऊंड करत असताना त्याला एक मिनिमम वेलॉसिटी मेंटेन करायला लागते. याच मिनिमम वेलॉसिटीला आपण क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. तशाच प्रकारे आता एखादा गोष्ट या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून बाहेर निघायची आहे तर हिला कमीत कमी एक वेलॉसिटी लागते. याच वेलॉसिटीला आपण इस्कॅप वेलॉसिटी म्हणतो. हाच आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पण इस्कॅप वेलॉसिटी ग्रॅव्हिटेशनमध्ये शिकलेला आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्कवर इंडियाज लँडमार्क, म्हणजे इंडियानं कोणते कोणते अचिव्हमेंट तयार केलेले आहेत हे सर्व आपण काय करणार, इंडियाच्या लँडमार्कमध्ये शिकणार. आता ह्या सर्वांची जे म्हणजे सुरुवात आहे, जो स्पेसची सुरुवात आहे, हे कोणपासनं झाली, एका क्वेश्चनपासनं झाली. आणि हे क्वेश्चन्स काय होते, ह्युमन्स हॅव अ क्युरियस, काय होता, ह्युमन क्युरियस होता. म्हणजे जाणण्याची खूप जास्त इच्छा होती, प्रचंड इच्छा होती. काय, स्टार कसे चमकतात, का बरं चमकतात स्टार, हे क्युरिओसिटीच माणसाला काय करून गेली, त्या पर्टिक्युलर पोझिशनपर्यंत घेऊन गेली. का आता आपण स्वप्न पाहत आहोत की त्या स्टारवर आपण जाऊ शकतो म्हणून. 2 गोष्टी आहेत, एक स्काय आणि दुसरा आहे स्पेस. याची डेफिनेशन आपल्याला पाठांतर करायची आहे. तर अर्थचा जो ॲटमॉस्फिअर आहे ज्याच्यामध्ये सनलाईट जो आहे तो स्कॅटर करते. आणि आपण स्कॅटरिंग पाहिला आहोत, जो आपण बेंडिंग ऑफ लाईट म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणतो. हा रिफ्रॅक्शन आपल्याला आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी जास्त आहे आणि बाहेर जो आहे तिथं ॲटमॉस्फिअर आहे का नाही, तर अशा वेळी जे स्कॅटरिंग आहे म्हणजे की रिफ्रॅक्शन आहे तो वाला फिनॉमिनॉन दिसून येते. आणि स्कॅटर करून म्हणजे बहुत सारे पार्टिकल्स रिफ्रॅक्ट करतील बहुत जास्त पार्टिकल्समध्ये, तर याच गोष्टीला आपण का म्हणतो, स्कॅटरिंग. आणि हे जे स्कॅटरिंग घडून येते अशी जागा यालाच आपण अर्थच्या ॲटमॉस्फिअर म्हणतो. आणि याच अर्थच्या ॲटमॉस्फिअरला आपण स्काय सुद्धा म्हणणार. काय म्हणणार, स्काय. मग दुसरी गोष्ट, ह्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरला जर आपण सोडला तर युनिव्हर्सची जेवढी पण जागा असणार त्यांना आपण तो सर्वच्या सर्व काय राहते, व्हॅक्यूम राहते. त्याच्यामध्ये काही दुसरी गोष्ट एक्झिस्ट करते का, नाही. अशा गोष्टीला आपण स्पेस म्हणतो. काय म्हणतो, स्पेस. या स्पेस म्हणजे मध्ये काय काय राहणार, प्लॅनेट्स राहणार, पुष्कळ सारे स्टार्स राहतील आणि गॅलेक्सीजसुद्धा राहतील. ठीक आहे. आता याच्यानंतर आता आपला होते जो चॅप्टर आहे तो सुरुवात. का, एक्सप्लेन करा म्हणते अर्थचे कंपॅनियन्स, म्हणजे की अर्थसोबत काय काय आहेत त्या गोष्टी. आणि दुसरा आहे नॅचरल वर्सेस आर्टिफिशियल. तर अर्थचे कंपॅनियन्स म्हणजे अर्थसोबत राहणारे कोण, तर काही गोष्टी आहेत जसे की आपल्याकडे सॅटेलाईट्स आहेत. तर हे जे सॅटेलाईट्स आहेत हे 2 प्रकारचे असू शकतात. किती प्रकारचे असू शकतात, 2 प्रकारचे. आणि या 2 प्रकारामध्ये कोणते कोणते सॅटेलाईट येतील, एक नॅचरल सॅटेलाईट. कोणते सॅटेलाईट, एक नॅचरल सॅटेलाईट. आणि दुसरे जे आहेत ते आर्टिफिशियल सॅटेलाईट. कोणते टाईपचे, आर्टिफिशियल. तर सांगा सॅटेलाईटचे किती नावं आहेत, 2 टाईपचे सॅटेलाईट आहेत. किती टाईपचे सॅटेलाईट आहेत, 2 टाईपचे. एक आहे नॅचरल सॅटेलाईट आणि दुसरा आहे आर्टिफिशियल सॅटेलाईट. पहा, सर्वात आधी आपल्याला का माहिती होता की जो अर्थ आहे याच्या एक सॅटेलाईट आहे. म्हणजे की अर्थभोवती कोणता एक गोष्ट आहे जे गोल 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 फिरताना दिसते तिला आपण काय म्हणतो, सॅटेलाईट म्हणतो. आणि हा अर्थचा सॅटेलाईट कोण आहे, मून आहे. कोण आहे, मून. त्याच्यानंतर जर आपण आर्टिफिशियल म्हटला, आता मून आपण तयार केला का, नाही, म्हणून त्याला नॅचरल सॅटेलाईट म्हणतो. बट बाकीचे जे सॅटेलाईट आहेत जे अर्थच्या भोवती फिरत आहेत बट ते नेचरने तयार केले का, नाही, ते माणसानं तयार केले. कोण तयार केले, माणसानं तयार केले.
गेले यांना आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो. कोणते सॅटेलाईट? आर्टिफिशियल सॅटेलाईट. तर हे जे मॅनमेड सॅटेलाईट आहेत, अ मॅनमेड ऑब्जेक्ट प्लेस्ड इन अ फिक्स्ड ऑर्बिट, अर्थच्या भोवती फिक्स्ड ऑर्बिटमध्ये जे मॅनमेड काय पाठवले आहेत आपण, ऑब्जेक्ट्स पाठवले आहेत, त्या मॅनमेड ऑब्जेक्टला आर्टिफिशियल सॅटेलाईट. आठवण ठेवा, जे डेफिनेशन सांगत आहेत ते वाले डेफिनेशन. ठीक आहे. मग जो पहिला सॅटेलाईट होता, त्या पहिल्या सॅटेलाईटचं नाव होता स्पुतनिक. काय होता? स्पुतनिक. आता जो आपण रशिया म्हणतो, हा सोव्हिएत युनियन म्हणून ओळखला जात होता, तेव्हा त्या सोव्हिएत युनियननं काय केलं होतं, हा जो स्पुतनिक नावाचा सॅटेलाईट आहे तो लॉन्च केलं होतं. आणि फर्स्ट सॅटेलाईट कोण होता? स्पुतनिक 1. कोण होता? स्पुतनिक 1. मग त्याच्यानंतर दे आर द आईज अँड द इयर्स ऑफ इन अ स्पेस. आपले डोळे आहेत, आपले कानं आहेत, की स्पेसमध्ये काय काय घडत आहे हा ऑब्झर्व करण्याचं काम कोण करणार? तर सॅटेलाईट करते. कोण करते? सॅटेलाईट. आणि कोणता सॅटेलाईट? आर्टिफिशियल सॅटेलाईट. कोणता सॅटेलाईट? आर्टिफिशियल. जे माणसानं तयार केलं. कोण तयार केले? माणसानं तयार केले. असे सॅटेलाईट्सला आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो. पहिला सॅटेलाईट स्पुतनिक होता. कोण तयार केला? तर आता जो रशिया आहे तो तेव्हा का होता? तर तेव्हा त्याला आपण म्हणत होतं युनियन. कोणती युनियन? सोव्हिएत युनियन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता हे काय आहेत? डोळे आणि कान आहेत, जे काय करतात स्पेसमध्ये आहेत, आणि तिथं काही पण होत राहिला तर आपल्याला ते काय करतात? इन्फॉर्मेशन पाठवतात. आता ही गोष्ट मेन आहे. ठीक आहे. का हाऊ स्पेस मिशन ट्रान्सफॉर्म्ड अवर वर्ल्ड. तर इतकी गोष्ट आठवण ठेवायची. कम्युनिकेशनमध्ये हेल्प केला आहे. नेव्हिगेशन, जेव्हा आपण इकडे तिकडे जालतो तर आपल्याकडं मॅप्स आहेत, तर हे मॅप्स कशामुळे तयार झाले? त्या सॅटेलाईटच्या बदौलत तयार झाले. आपण वेदरला फॉरकास्ट करू शकतो. वेदरची पहिलेच्या पहिले डिफाईन करू शकतो की अच्छा चक्रीवादळ येणार आहे, हा येणार आहे, तो येणार आहे. तर हा कशा प्रकारे सांगत आहोत आपण? कोणाच्या यूज करून सांगत आहोत? सॅटेलाईटच्या यूज करून. तर पहिला काय आहे? कम्युनिकेशन. जो TV आहे, इंटरनेट आहे आणि मोबाईल फोन्स आहेत, यांचे कॉल्स आहेत, हे सर्व आपण कशामुळे करू शकतो? सॅटेलाईटमुळे. मग नेव्हिगेशन, जसा की आपली जो भारत आहे तो नाविक म्हणून वापरते. एक काय वापरते? एक सिस्टम वापरते. हा जो नाविक सिस्टम आहे हा भारतासाठी जो जसा गुगल मॅप आहे, तो गुगल मॅप काय आहे? गुगल कंपनीने बनवला आहे. तसाच भारताच्या काही कंपन्यांना, जे सरकारी कंपन्या आहेत, ते कोणता वापरतात? नाविक IC वापरतात. ठीक आहे. इतका गोष्ट आठवण ठेवायची. मग त्याच्यानंतर वेदर फोरकास्टिंगसाठी, रिसोर्स मॅनेजमेंटसाठी कोणत्या ठिकाणी कोणते नॅचरल संसाधने आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत ना, तर कोणत्या ठिकाणी कोठी आहे, ती ओशियनमध्ये काय काय आहे, या सर्वांचा जो मॉनिटर करण्याचं काम करते तो कोण करते? सॅटेलाईट करते. आणि या सॅटेलाईटचं नाव काय आहे? IRS. काय आहे? IRS असे आपण का म्हणतो? सॅटेलाईटचं नाव आहे. कशासाठी? रिसोर्स मॅनेज करण्यासाठी. मग रिसोर्सवरून आठवण ठेवा. ठीक आहे. नॅशनल सिक्युरिटी. मग जर आपल्या घुसपेट होत आहे भारतामध्ये, तर या मॅनेज करण्याचं काम कोण करणार? आर्टिफिशियल सॅटेलाईट. पहिला आठवण कोणता ठेवणार? जे हे TV वर ब्रॉडकास्टिंग होते तोवाला. ठीक आहे. कम्युनिकेशन सॅटेलाईट. मग नेव्हिगेशन सॅटेलाईट, हावाला आठवण ठेवायचा. मग जो वेदर फॉरकास्टिंग आहे तोवाला एक सॅटेलाईट. आणि मग कोण आहे? हा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एक सॅटेलाईट यूज करतो. असे 4 सॅटेलाईट आठवण ठेवायचे. आणि जर लिहायचे आहेत तर 5ही लिहू शकता. आणि नॅशनल सिक्युरिटीसाठी पण सुद्धा काय करू शकतो? या सॅटेलाईटचा यूज करू शकतो. कोणते कोणते सॅटेलाईट आहेत, कशा कशासाठी यूज होतात, हे आपल्याला आठवण ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये पहिला आठवण ठेवा, वेदरसाठी कोणता सॅटेलाईट होते? इनसॅट आणि जीसॅट. कोणता सॅटेलाईट होणार? इनसॅट आणि जीसॅट. हे 2 सॅटेलाईट आहेत जे वेदरसाठी होतात. स्टडी कशाची करतात? प्रेडिक्ट करतात. हे कोणाला? वेदरला करतील. मग कम्युनिकेशनसाठी पण कोणता यूज होते? इनसॅट आणि जीसॅट. पहा, मेनली जो काम आहे इनसॅटचा तो काय आहे? कम्युनिकेशनचा. आणि जीसॅटचा आपण कशासाठी यूज करतो? वेदरसाठी. बट दोन्हीला आपण काय करतो? एकाच ठिकाणी यूज करतो, म्हणून आपण याच्या ठिकाणी काय लिहिलं आहोत? इनसॅट आणि जीसॅट. ठीक आहे. तर जी फॉर जिओ, मग काय आहे? सॅट फॉर सॅटेलाईट. जिओ सॅटेलाईट. आणि हा काय आहे? इनसॅट. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नेव्हिगेशनसाठी वापरतो IRNSS. ठीक आहे. हवायला एक सॅटेलाईट वापरतो. जो IRNSS आहे हा भारतासाठी नाविक म्हणून कामात येते. कोणता सॅटेलाईट? नाविक. मग अर्थच्या ऑब्झर्वेशनसाठी IRS, म्हणजे जो रिसोर्सचे मॅनेजमेंट करत होता आपण त्याच्यासाठी कोणता? IRS करतो. आणि आखरी जो आहे तो मिलिटरीसाठी आपण वेगवेगळ्या क्लासिफाईड करू शकतो. बहुत सारे काय आहेत? सॅटेलाईट आहेत, त्यांचा यूज करतो. यांचे फंक्शन दिलेले आहेत. तर इतका गोष्ट आठवण ठेवायचा. हा जो टेबल आहे याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवा, काही पण करा. बट हा टेबल का करायचा? आपल्याला पाठांतर करायचं. द हायवे ऑफ अ स्पेस.
स्पेस जे आहेत त्यांचे काय आहेत, काही रोड आहेत. म्हणजे जशा त्या ऑर्बिटमध्येच काय करतील, जसं आपण पाहिला होता की इलेक्ट्रॉन गोल 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 फिरत राहते, तशाच प्रकारे जे सॅटेलाईट फिरतात हे ऑर्बिटमध्ये फिरतात. आणि याचे 3 ऑर्बिट आहेत. पहिला का आहे, लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट यालाच काय म्हणतो आपण, लिओ म्हणतो. काय म्हणतो, लिओ. आता ऑर्बिटची पहिले डेफिनेशन पाठांतर करा. अँड ऑर्बिट इज अ स्पेसिफिक पाथ. हे काय आहे, स्पेसिफिक पाथ आहे. पाथ पाथ अ सॅटेलाइट टेक्स अराउंड द अर्थ. ज्या स्पेसिफिक पाथवर जो सॅटेलाइट आहे तो काय करत राहते, फिरत राहते, त्या स्पेसिफिक पाथला आपण काय म्हणतो, ऑर्बिट म्हणणार. काय म्हणणार, ऑर्बिट. मग याच्या फंक्शन काय आहे, द फंक्शन ऑफ अ सॅटेलाइट डिसाइड इट्स ऑर्बिट. जो फंक्शन आहे तो कोण डिसाईड करणार, त्याची जे ऑर्बिट आहे ते. जर खाली राहिली तर त्याचा फंक्शन वेगळा. जसं आपण वर जात जातो तसेच त्याचे फंक्शन म्हणजे की कार्य पण काय होत जातील, बदलत जातील. आता लो अर्थ ऑर्बिट म्हणजे की LEO हा जो सॅटेलाइट आहे याची हाईट 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटरच्या मधात राहणार. तर हा काय झाला, लोअर ऑर्बिटमध्ये आहे म्हणतो, म्हणजे लो ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. याचा यूज कशासाठी होणार, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कोणत्या ऑर्बिटमध्ये राहणार, लोअर ऑर्बिटमध्ये. मग त्याच्यानंतर हबल टेलिस्कोप, एक टेलिस्कोप आहे जो मानवाने पाठवला होता, नासाने पाठवला होता. आणि हा पुष्कळ जास्त याची जे असा एक त्याच्यामध्ये काय आहे, एक लेन्स आहे. आणि तो लेन्स कितीचा आहे, 94 इंचेसचा आहे. आणि या 94 इंचेसच्या लेन्सने आपण कितीतरी किलोमीटर दूर, कितीतरी हजारो किलोमीटर दूरच्या ऑब्जेक्ट्सला ऑब्झर्व करण्याची कोशिश करतो. हा ऑप्टिकल टेलिस्कोप आहे. कोणता, हबल टेलिस्कोप. मग सायंटिफिक एक्सपेरिमेंट जर कॅरीड आउट करायचे आहेत तर आपण कुठं करतो, जो हा आपला लोअर आहे लिओमध्ये, तिथं करतात. मग सेकंड नंबरची ऑर्बिट कोण आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे MEO, मिओ. ठीक आहे. याची ऑर्बिट किती राहणार, ते 2000वर संपत होती, तर हे 2000 चालू होणार आणि 35,780 किलोमीटरवर जाऊन काय होणार, संपणार. जे GPS वगैरे आहेत हे सॅटेलाईट का करतात, जसे नॅव्हिगेशनसाठी GPS वापरतो ना आपण, तर हे जे सॅटेलाईट आहेत ते कुठे राहतात, मिओनमध्ये राहतात. मग त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्या एरियाचा ऑब्झर्वेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी जे सॅटेलाईट सेट करण्यात येतात, हे सॅटेलाईट कुठं सेट करतात, मिओवर. आणि जर मिओवर एखादा सॅटेलाईट सेट झाला तर तो का होते, पृथ्वीची जी ऑर्बिट आहे सोबतच फिरत राहते. म्हणजे जर माझ्यावर नजर ठेवासाठी जर एखादा सॅटेलाईट मी ठेवला माझ्या डोक्याच्या वर, तर तो माझी पृथ्वी किती काही हलो, बट तो सॅटेलाईट कुठं राहणार, माझ्या डोक्याच्या वर. त्याची म्हणजे मला किती वर ठेवा लागेल, तो 35,780 एवढ्या किलोमीटरवर ठेवा लागेल. तेव्हा तो माझ्या फक्त डोक्याच्या वरच राहणार. का बरं, कारण की याची जी रेंज राहते किंवा याची जी स्पीड राहते ते अर्थच्या स्पीडला मॅच होते. कुणावर, 35,780 किलोमीटरवर. मग हाईट ऑफ अर्थची जे हाईट आहे ते किती, द हाय अर्थ ऑर्बिट कोण आहे, हाय अर्थ ऑर्बिट HEO, याची हाईट किती राहणार, जे 35,780 किलोमीटरच्या वर जितके पण सॅटेलाईट आहेत ते कोणामध्ये आहेत, हायर ऑर्बिटमध्ये. कम्युनिकेशन सॅटेलाईट जे आपण GSAT वगैरे, इनसॅट वगैरे म्हटलं होतं, ते सॅटेलाईट कुठं राहतील, या हायर ऑर्बिटमध्ये राहतील. हाय अर्थ ऑर्बिट पण म्हणू शकता, त्या ऑर्बिटमध्ये राहतील. मग जिओ स्टेशनरी ऑर्बिट पहा, हा सांगितला होता आता का एखादा सॅटेलाईट कुठं राहिला, 35,780 किलोमीटरवर राहिला आणि तो इक्वेटरवर जर आपण सेट केला, कुठं सेट केला, इक्वेटरवर, तो प्रत्येक वेळेस तो कोणासोबत घुमते, अर्थसोबत घुमते. वाय इट अपियर स्टेशनरी, का बरं अर्थ तो स्टेशनरी वाटते आपल्याला, इट्स टाईम ऑफ रिव्हॉल्युशन किती आहे म्हणते, 24 हवर्स आहे म्हणते. किती आहे, 24 आवर्स आहे म्हणते. 24 आवर्स म्हणजे 24 घंटे. आणि आपल्या अर्थच्या रिव्हॉल्युशन किती आहे, 24 घंटे आहे. तर हा 24 घंट्याला काय करते, मॅच करते. म्हणूनच 35,780वर असे सॅटेलाईट सेट करतात जे स्टेशनरी असतात. म्हणजे एकाच ठिकाणी जर आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, तर सॅटेलाईटला कितीवर ठेवा लागेल, 35,780 किलोमीटर. मग कशासाठी, TV ब्रॉडकास्टिंगसाठी, मेटेरॉलॉजी, जर एखाद्या गोष्टीच्या खनिजाच्या संपत्तीच्या संसाधनाचा आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर टेलिफोनचे जे सिग्नलिंग होते ते सर्व कशामध्ये येते, या ऑर्बिटमध्ये. म्हणून तुम्हाला छत्री जे दिसते, आपण छत्री राहते आपल्या घरची, तर छत्री आपण एकाच डायरेक्शनले दाखवतो. का बरं दाखवतो, कारण की त्याच डायरेक्शनले तो सॅटेलाईट सेट केलेला आहे. म्हणून काय आहे, आपण तिथं ते छत्री दाखवतो. लिमिटेशन्स काय आहेत, नॉट युजफुल फॉर स्टडिंग पोलर रिजन. आपण पहा, आपण इथे कुठं सेट केलेला आहोत, तर इक्वेटरच्या भोवती केला आहोत, तर पोलर रिजनला आपण सर्च करू शकणार का, नाही. हा इक्वेटरच्या बरोबरचीच माहिती देणार. ठीक आहे.
आता फिजिक्स ऑफ लाईट, जर एखादी गोष्ट आपण वर सोडत आहोत तर त्याची मागेच्या फिजिक्स काय आहे हे गोष्ट आठवण ठेवा. हे वेलॉसिटीवर पुष्कळदा क्वेश्चन विचारते की काय आहे म्हणून. तर दोन टाईपचे वेलॉसिटी आहेत. एक आहे क्रिटिकल वेलॉसिटी, दुसरी आहे इस्केप वेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे क्रिटिकल वेलॉसिटी का होते हा समजून घ्या. आपल्याला माहिती आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशन प्रत्येक वेळेस का करत राहते, ऑब्जेक्टला खिचत राहते, ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये माझ्याकडे. तर अशा वेळेस का करणार आपण, अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन आहे त्याला पासनं रोखणार. आणि जवळ दोन स्पीड राहतात. एक स्पीड का करेन या डायरेक्शनने येत राहीन आणि दुसरी स्पीड का दुसरा का राहते बेटा, ग्रॅव्हिटेशनल पुल राहते तो या डायरेक्शनने राहते. तर जर दुसरी गोष्ट या डायरेक्शननं जात आहे तर त्याला तो खिचू शकणार का, नाही. तर जो खिचू शकणार नाही अशी एक वेलॉसिटी आपल्याला क्रिएट करायला लागेल कुणावर, या सॅटेलाईटवर. आणि याच वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, क्रिटिकल वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी, क्रिटिकल वेलॉसिटी. द एक्झॅक्ट स्पीड निडेड टू मेंटेन स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट. कोणती ऑर्बिट, स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट मेंटेन करण्यासाठी एक वेलॉसिटी यूज होते, यालाच आपण क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणतो. कोणती वेलॉसिटी म्हणणार, क्रिटिकल वेलॉसिटी. आणि क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे जी यम. जी का आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कॉन्स्टंट. तर तो का आहे, कॅपिटल जी. याची व्हॅल्यू किती राहते, 6.67 इंटू 10⁻⁻11. ठीक आहे, हे का आहे, याची व्हॅल्यू आहे. की आणि युनिट का राहते याच्या, न्यूटन. मग काय आहे, के जी स्क्वेअर. न्यूटन के जी, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर हा काय आहे, या जीचा युनिट आहे. मग इंटूमध्ये काय आहे त्याच्यासोबत, मास ऑफ अर्थ. कोणाचा मास, अर्थचा मास. मग डिवायडेड बाय आर प्लस एच. काय आहे, आर प्लस एच. इतकी गोष्ट आपल्याला आठवण ठेवायची आहे की आपण काय काय गोष्टी ठेवलेलो आहोत. मग की टेकवे काय आहे, हाईट इन्क्रीजेस. जशी जशी हाईट इन्क्रीज झाली तशी तशी आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी काय करायला लागेल, बदलवायला लागेल. आणि जर अर्थच्या जवळ राहणार तर आपण काय करून, क्रिटिकल वेलॉसिटीला जास्त ठेवून, जेणेकरून जे अर्थची ग्रॅव्हिटेशन आहे तो खिचू नाही शकणार. दुसरी काय आहे, इस्केप वेलॉसिटी. आता इस्केप वेलॉसिटी काय असते, जेव्हा पण आपण एखाद्या सॅटेलाईटला वर सोडवण्याची कोशिश करतो, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर घालण्याची कोशिश करतो, तर तो जात नाही. ठीक आहे, इस्केप वेलॉसिटी पाहतो तर तो जात नाही. का बरं नाही जात, कारण की जो अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे त्याला खालच्या साईडला खिचते. तर आता हा खालच्या साईडला नाही खिचला पाहिजे, त्याला जाऊ दिला पाहिजे. म्हणून आपण एक मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लावणार. तेवढी एनर्जी लागणार, जो मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ते का करणार, अर्थच्या बाहेर सोडून टाकणार तर फ्लाईटला. तर अशी जी मिनिमम स्पीड आहे कशाची, त्या व्हेकलची, जो का करत आहे, सॅटेलाईटला पोहोचवण्याचं काम करत आहे, या स्पीडला, या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इस्केप वेलॉसिटी. द मिनिमम स्पीड निडेड टू ब्रेक द फ्री फ्रॉम द प्लॅनेट. प्लॅनेटपासून काय व्हायचं आहे, फ्री व्हायचं आहे फॉर एव्हरसाठी. जो पण पूल राहणार त्याला ओढल्या जाणार का, नाही. अशा स्पीडला आपण काय म्हणतो, इस्कॅप वेलॉसिटी. याची व्हॅल्यू काय आहे, व्ही इस्कॅप इक्वल्स टू 2 GM अपॉन आरचा आर. हा काय आहे आपल्यासाठी फॉर्म्युला. आणि अर्थसाठी हे स्पीड जे आहे ते कॉन्स्टंटच राहणार. आणि ते कॉन्स्टंट स्पीड किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंद. एवढ्या स्पीडनं जावं लागेल, 11 किलोमीटर एकाच सेकंदमध्ये. एवढा जर डिस्टन्सनं जर ट्रॅव्हल नाही केला, याच्यापेक्षा जास्त स्पीड, पर कमी स्पीड पाहिजे का, नाही. इतकी गोष्ट समजली असेल. मग आपण काय म्हणू शकतो, राईड टू ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये कशा प्रकारे आपण राईड करतो, त्याच्यासाठी कोणते कोणते सॅटेलाईट आहेत, त्यांचे लॉन्चेस आहेत, हे आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता 1 मिनिट थांबा, मी बोस्कड वेळच्या बोलत आहोत. 1 मिनिटचा पॉज घेतो. पहा, सॅटेलाईटला जर आपल्याला आता पॉज कुठला, आता सॅटेलाईटला काय आहे, जर वर पोचवायचं आहे आपल्याला, तर वर पोचवण्यासाठी जो एनर्जी भरून ठेवणार, त्या सॅटेलाईटमध्ये भरून ठेवणार का, नाही. तर आपण याच्यासाठी एका व्हेकलचा यूज करतो. त्या व्हेकलमध्ये पूर्णच्या पूर्ण एनर्जी राहते. आणि ते वर जातपर्यंत काय करणार, ते व्हेकल त्याच्यासोबत राहणार. आणि त्याच्यानंतर तो सॅटेलाईटला एक वेळेस पोचवून दिलं आणि त्याच्यापासून काय होणार, हा जो पूर्णच्या पूर्ण व्हेकल आहे तो डिअटॅच होऊन जाणार. म्हणजे व्हेकल कुठपर्यंत काम करणार, या सॅटेलाईटसोबत, फक्त जिथपर्यंत वर पोहोचवून देते तोपर्यंत. मग त्याच्या वर सोबत काम करणार नाही. तर याच व्हेकलला हा काय आहे, लॉन्च व्हेकल आहे. काय आहे, लॉन्च व्हेकल. आता याचा फ्यूल कोणता यूज करतून, याच्या बेसिसवर याला दोन टाईपमध्ये डिवाईड केलेला आहे. एक GSLV आणि दुसरा आपल्याकडे एक दुसरा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे दोन आहेत.
कोणत्या याच्यावर काम करते. तर न्यूटनच्या थर्ड लॉ का जर आपण एका डायरेक्शनला फोर्स लावत आहोत, तर तो ज्याच्यावर फोर्स लावत आहोत, तो ऑब्जेक्ट पण काय करते आपल्यावर फोर्स लावते. तर तशाच प्रकारे रॉकेटच्या इंजिन काय करते खाली बहुत जास्त जोरात स्पीडनं काय करणार फ्यूलची फ्लेम सोडणार आणि तेवढाच जास्त रॉकेटला वर का लागणार पुश लागणार. थ्रस्ट लागते. याला थ्रस्ट म्हणतो आणि तो काय करते त्याला वर ढकलते. दिसते ॲक्शन इक्वल्स टू रिॲक्शन. एक ॲक्शन खालच्या डायरेक्शननं लागत राहीन आणि वरच्या डायरेक्शननं का भेटत राहीन त्याची रिॲक्शन. हा कोणता लॉ आहे न्यूटनचा थर्ड लॉ. तर जर एक्झाममध्ये विचारलं का जो ऑर्बिट लॉन्चचा व्हेइकल आहे तो कोणत्या लॉवर काम करते, तो कोणत्या लॉवर काम करते न्यूटन्स थर्ड लॉ. कोणत्या का लॉवर न्यूटनच्या थर्ड लॉवर. मग याचा पर्पज काय आहे टू कॅरी सॅटेलाईटला कॅरी करणार टू इट्स रिक्वायर्ड हाईट. त्या सॅटेलाईटला त्या पर्टिक्युलर हाईटवर 3 सॅटेलाईटचे ग्रुप सांगितले होते. पहिला कोणते ऑर्बिट होती लिओ, दुसरा का होता मिओ आणि तिसरा का होता आपल्याकडं हायरवाली हिओ. कोणती होती हिओ हाय अर्थ ऑर्बिट. मग टू कॅरी सॅटेलाईट टू इट्स रिक्वायर्ड हाईट गिव्ह नेसेसरी क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी पोहोचवण्यापर्यंत जो काय करणार त्याला कॅरी करून नेणार त्या आपल्याला सॅटेलाईटला आपण काय म्हणतो तर त्या सॅटेलाईटच्या व्हेइकलला काय म्हणणार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. काय म्हणणार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. प्रिन्सिपल कोणता आहे न्यूटन्सचा थर्ड लॉ ॲक्शन इक्वल्स टू रिॲक्शन. हॉट गॅसेस आर एक्सपेल्ड डाऊन. जे हॉट गॅसेस आहेत ते खालच्या डायरेक्शनने जातात क्रिएटिंग अँड अपवर्ड थ्रस्ट. का करतात हे क्रिएट अपवर्ड थ्रस्ट तयार करतील आणि त्याच्यामुळे जो प्रोपेल करणार कोणाला व्हेइकलला. वाय मल्टी स्टेज. हा जो रॉकेट आहे हा दिसते एक खालच्या स्टेजमध्ये आहे, हा वरच्या स्टेजमध्ये आहे आणि हे असे असे स्टेजेस निघालेले आहेत. कारण की जो फ्यूल लागते तो का राहणार जर जास्त मोठ्या ऑब्जेक्टला न्यायचा आहे तर फ्यूल का लागणार जास्त. तर जेव्हापर्यंत तो फ्यूल का आहे लागत आहे तेव्हापर्यंत का करणार तो व्हेइकल त्याच्यासोबत राहणार. एक वेळेस व्हेइकलचा फ्यूल काय झाला संपला तर तो जो व्हेइकल आहे तेवढा पार्ट त्याच्यापासून डिटॅच होऊन जाते. फ्यूल इज एक्स्ट्रीमली हेवी. फ्यूल का आहे खूप जास्त हेवी आहे. ॲज फ्यूल फ्रॉम अ स्टेज इज यूज्ड एम्प्टी टँक इज जंक्शन. म्हणजे काय होते जेव्हा पण फ्यूल संपला तर काय होणार तो जो बाकीचा आहे पार्ट तो काय होऊन जाणार तुटून जाणार. इट रिड्युसेस द व्हेइकल टोटल मास अलाव इट टू ॲक्सिलरेट. आणि जितका कमी मास राहणार तेवढाच जास्त तो काय होणार स्पीडनं जाणार आणि जेवढी जास्त स्पीड वाढणार तेवढाच आपल्याला फ्यूल का लागणार आहे कमी लागणार आहे. तर अशा प्रकारे मल्टीस्टेज रॉकेट का बरं यूज झाला हा आपल्याला लिहायचा आहे. तुम्ही नोट पण करत आहे असं मला वाटत आहे. ठीक आहे. इंडियाज वर्क हॉर्स म्हणजे की PSLV अँड GSLV. कोणते दोन आहेत एक PSLV आहे दुसरा GSLV आहे. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल दुसरा का आहे GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. जे आपण पाहिला होता जिओ सिंक्रोनस जे वर जात होते आणि ऑर्बिटच्या जे इक्वेटरच्या गोल गोल घुमत होते ना स्टेशनरी काय करत होते स्टेशनरी ऑब्जेक्टला स्टेट करत होते. जे हायर ऑर्बिटलमध्ये राहत होता आणि किती वर केलेला होता आपण एक किलोमीटर सांगितला होता. त्या किलोमीटरवर जाऊन 35,780 किलोमीटरवर जाऊन जर एखादा ऑब्जेक्ट का करत होता राहत होता तर तो काय करणार एकाच ठिकाणी घुमत राहणार त्याच पर्टिक्युलर पोझिशनवर. तर त्याच्यासाठी GSLV वापरतात. जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. हा आठवण ठेवायचा GSLV का म्हणणार GSLV हा वाला व्हेइकल. मग दुसरा का आहे पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. पोलर सॅटेलाईट कोठे करतील जर लहानशा ठिकाणी पाठवायचं आहे जवळच्या ऑर्बिटवर पाठवायचं आहे तर कोणाच्या यूज करतील PSLVच्या. कोण यूज करते इस्रो यूज करते. इस्रो रिलायबल अँड वर्सटाईल रॉकेट कोणाचं आहे इस्रोचं आहे. दोन्ही रॉकेट कोण यूज करते इस्रो करते. प्रायमरी यूज टू लॉन्च सॅटेलाईट इन टू अ पोलर ऑर्बिट. जर पोल्सवर पाठवायचं आहे आपण पाहिला होता हा GSLV पोलवर जाऊ शकते का नाही हा इक्वेटरवरच राहणार. मग फेमस मिशन कोणते आहेत चंद्रयान 1 आणि मंगलयान या दोन्ही मिशनमध्ये PSLVचा यूज केला होता. कोणाच्या PSLVच्या. आता GSLV कोणता आहे मोर पॉवरफुल याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल राहणार कोण GSLV कारण की हा हायर ऑर्बिटरवर पोहोचवते. अँड मोर पॉवरफुल रॉकेट फॉर अ हेवियर पेलोड. म्हणजे जे जास्त पेलोडचे आहेत म्हणजे ज्याच्या जास्त वजन आहे अशा सॅटेलाईट्सला वर पाठवण्यासाठी कोणाचं काम करतील GSLVच्या. कोणाच्या यूज करतील GSLVच्या. आणि हा यूज करतून आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये म्हणजे की जे सर्वात वरची राहते 35,780 किलोमीटरवर त्या सॅटेलाईट तिथं पोहोचवण्याचं काम करते.
इनसॅट आणि जीसॅट आपण पाहिला होता. वेदरसाठी आणि कम्युनिकेशनसाठी जे सॅटेलाईट यूज करतात त्याला इनसॅट आणि जीसॅट म्हणतात. हे जे कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत यांना पोहोचवण्याचं काम कोण करणार? आपला एक सॅटेलाईट. आणि त्या सॅटेलाईटचं नाव, त्या व्हेइकलचं नाव काय आहे? GSLV, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. तशाच प्रकारे PSLVच्या पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. असे 2 नावं आठवण ठेवायचे. इंडियाज जायंट लिप्स म्हणजे की उडान, की भारतानं कोणते कोणते मोठे मिशन केले नाहीत. तर या मिशनच्या गोष्ट आठवण ठेवायची की रिचिंग ॲट द मून अँड द मार्स. एक काय केलेलं आहे? मूनवर पोहोचला आहे आणि दुसरा कुठं पोहोचला आहे? मार्सवर. तर चंद्रयान 1 मध्ये का पोहोचला होता? मूनवर पोहोचला होता. कोण? भारत. आणि इंडियाज फर्स्ट लुनर प्रोब. लुनर कोणाला म्हणतात? तर जो चंद्रावर उतरला त्याला का म्हणतो ना आपण? प्रोब. आणि लुनर काय? तर जो चंद्रावर चंद्रले का म्हणतात? लुनार. आणि प्रोब म्हणजे काय? एक असा गोष्ट जो तिथे जाऊन स्टडी करणार, त्याला आपण काय म्हणतो? आता H2O पहा, त्याला काय म्हणणार? प्रोब. आणि हा जो H2 आहे हा कोणाचा फॉर्म्युला आहे बेटा? वॉटरचा. तर यानं कोणाचा शोध लावला नाही? द हिस्टोरिक डिस्कवरी कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अ वॉटर मॉलिक्युल्स. मार्सवर वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. हा जो स्टडी केलं होतं हा कोणत्या मिशनद्वारे करण्यात आलेला होता? चंद्रयान 1. कोण सांगितलं? भारतातल्या एका मिशननं, जो की चंद्रयान 1 होता. आणि मून मिशन होता 2008चा. इतका गोष्ट आहे. आपण किती चंद्रयान मिशन पाठवले आहेत? तर 3. पहिलावाला सक्सेसफुल झाला होता, दुसरावाला फेल झाला होता आणि तिसरा आपण पुन्हा उतरवला. आणि तो कोणत्या जागी उतरवला आहो आपण? तर जो आपला साऊथ पोल आहे त्याच्यावर. इतका आठवण ठेवायचा. मग मंगलयानवर कोण आहे? मार्स ऑर्बिटल मिशन. मार्स ऑर्बिटल मिशन. आता हे दोन्हीच्या दोन्ही PSLVनं पाठवलं. पोलरवाल्या याच्यानं. ठीक आहे. हा वाला पाहिला होता पोलर पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. याने आपण काय केलेला होता? चंद्रयान 1 आणि मंगलयान या दोन्ही मिशनला लॉन्च केलेला होता. आता मंगलयान मार्स ऑर्बिटल मिशन मार्सवर आपण पाठवला. बहुत कमी पैशामध्ये पाठवला. हा पण एक मोठी गोष्ट आहे. ग्लोबल अचिव्हमेंट मेड बाय द इंडियाज फर्स्ट नॅशनल वर्ल्ड सक्सेसफुली रीच द मार्क्स ऑन इट्स द व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट. तर आतापर्यंत असे एक गोष्ट कधीच नाही झाली होती का कोणत्या तरी कंट्री फर्स्ट अटेम्प्टमध्ये मार्सवर गेले आहेत, पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये कोणताच कंट्री नाही गेला होता. बट काय होता? आपला जो कोण आहे? भारत आहे, म्हणजे की इस्रो. या इस्रोनं काय केलं? एक मिशन तयार केलं. आणि या मिशनमध्ये पहिल्याच वेळेस काय झाला? भारतानं जो सॅटेलाईट आहे मंगलयान, या मंगलयानला चंद्रावर पाठवून दिलं. द ग्लोबल अचिव्हमेंट म्हणून काय झाली? पूर्णच्या पूर्ण पृथ्वीवर वाह झाली. कोणाची? भारताची. रिमार्केबली स्मॉल बजेट. आणि काय होता? आपल्याजवळ पैसे तेवढे नव्हते, तर जवळपास 500 ते 700 करोडमध्ये काय झाला होता? हा पूर्णच्या पूर्ण मिशन कंप्लीट झाला होता. ज्यांनी आपल्याला हा भारताचा जो गौरव वाढवलेला आहे, असे जे आहेत, म्हणजे जे ॲस्ट्रोनॉट आहेत ज्यांनी भारतासाठी बहुत जास्त काम केला या स्पेस मिशनला डेव्हलप करण्यासाठी, यांचे कोणते कोणते नाव आहेत? एक राकेश शर्मा आहेत. हे फर्स्ट इंडियन सिटिजन होते जे स्पेसमध्ये गेलेले होते. भारताने आतापर्यंत एकही व्यक्तीला स्पेसमध्ये पाठवलं नाही, म्हणजे इस्रोनं. बट हे नासा थ्रू इंडियन सिटिजन्स काय गेले आहेत? चंद्रावर गेलेले आहेत. मग कल्पना चावला आणि सुनीता विल्यम हे 2 ॲस्ट्रोनॉट आहेत, जे काय केले? नासाने कुणावर पाठवले? इंडियन ओरिजिनचे आहेत आणि नासाचे ॲस्ट्रॉनॉट होते हू पार्टिसिपेटेड इन मल्टिपल मिशन. बहुत जास्त मिशन्समध्ये काय केलं आहे? यांनी पार्टिसिपेट केलं आहे. विक्रम साराभाई हे काय होते? आपले फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम्स म्हणतात. आणि यांनी काय केलेला होता? इस्रोची जे स्थापना होती ते मांडण्यात आली होती. आणि आपला जो भारताची प्रोग्रेस आहे जे स्पेस मिशनमध्ये, ते कोणामुळे आहे? इस्रोमुळे आहे. म्हणून विक्रम साराभाईला फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्रामसुद्धा म्हणतात. ठीक आहे. काही चॅलेंजेस आहेत, म्हणजे आपण ठीक आहे, आपण प्रोग्रेस तर करत आहोत, बट काहीतरी डेंजर पण करत आहोत. पहा, हा एक सॅटेलाईट दिसते आपल्याला. आणि या सॅटेलाईटच्या भोवती जे दिसतात ते पुष्कळ जास्त कचरा दिसते. तर या कचऱ्यालाच आपण काय म्हणतो? डेब्रीज. काय म्हणतो? डेब्रीज. तर स्पेस डेब्रीज तयार होत आहे, स्पेसमध्ये कचरा तयार होत आहे नॉन फंक्शनल सॅटेलाईटच्या. आणि डिस्कार्डेड रॉकेट पार्ट्स, जे आपण रॉकेट पाठवत होतो, तर रॉकेटचा पार्ट कामात येत आहे का? नाही. त्याच्यामधला फ्यूल संपला म्हणजे तो कामात येत नाही. तर आता असे जे पार्ट आहेत, जे काय आहेत सॅटेलाईटचे, जेव्हापर्यंत तो सॅटेलाईट स्टेट करण्यासाठी तेव्हापर्यंत तो कामात आला, बट आता कामाचा आहे का? नाही. असे पार्ट्स कुठं आहेत? या
स्पेसमध्ये अटकलेले आहेत आणि जेव्हा पण बहुत सारे सॅटेलाईट आपण पाठवू, मग एक वेळ काय होणार, हे एकामेकाला टकरायला सुरुवात करणार आणि अशा प्रकारे काय होऊ शकते, आपले जे महत्त्वाचे सॅटेलाईट आहेत ते खराब होऊ शकतात. म्हणून याच्यामुळे नवीन चॅलेंजेस आले आहेत आपल्यासमोर आणि आपण कशाप्रकारे क्लीन करू शकतो आपल्या स्पेसला. तर पहा, व्हॉट इज स्पेस डेब्रिस. स्पेस डेब्री म्हणजे काय? नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स, डिसरिगार्डेड रॉकेट पार्ट्स अँड द फ्रॅगमेंटेड फ्रॉम द कोलिजन. कोलिजन म्हणजे एक दुसऱ्याला आदळले आणि त्याच्यापासनं अर्थच्या ऑर्बिटमध्ये काय होत आहेत, हे जे सॅटेलाइट्स आहेत त्यांचे तुकडे तुकडे पसरलेले आहेत. मग अँड इस्टिमेटेड 2 करोड पीसेस, किती पीसेस आहेत? 2 करोड पीसेस लार्जर दॅन 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असे 2 करोड पीसेस कुठं फिरत आहेत, त्या लोअर अर्थ ऑर्बिट, मिडल अर्थ ऑर्बिट आणि हायर अर्थ ऑर्बिटमध्ये. डेंजर काय आहे? द डेब्रीज ट्रॅव्हल ॲट इन्क्रेडिबल स्पीड. हे जे डिब्रीज आहेत ते बहुत जास्त स्पीडमध्ये करतात. कॅन कोलाईड, ते काय होऊ शकतात? कोलाईड होऊ शकतात विथ अँड डिस्ट्रॉय द फंक्शनल सॅटेलाईट. जे सॅटेलाईट आहेत, एअरक्राफ्ट आहेत, जे कुठं ते सोडत आहोत आपण, स्पेसमध्ये सोडत आहोत, यांनाच काय करू शकतात? नुकसान पोचवू शकतात. मग मॅनेजिंग धिस डेब्रीज इज इसेन्शियल फॉर द फ्युचर स्पेस मिशन. जर आपण कोणता तरी स्पेस मिशन करत आहोत फ्युचरमध्ये, तर त्याच्यासाठी या डेब्रीजला मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहो, हा चॅप्टर पाहिलो आहो आणि या चॅप्टरमध्ये काय काय आपण शिकला. पहिला एक्सप्लोअर करणं शिकला, त्याच्यानंतर कोणते कोणते टूल्सला यूज करतून आणि इस्रो काय असते, स्पेस कोणते कोणते रिसर्च केला, कोण कोण आपले मेन होते त्याच्यामध्ये ते बघितला. त्याच्यानंतर आपण स्पेस डेब्रीजला आणि क्रिटिकल वेलॉसिटीला मॅनेज करण्यासाठी क्रिटिकल वेलॉसिटी किती ठेवल्या पाहिजे, आपली इस्केप वेलॉसिटी किती ठेवल्या पाहिजे, तशा प्रकारे सॅटेलाईटला किती जागी आपण ठेवू शकतो. तर 3 ऑर्बिट पाडला होता, लिओ, मिओ आणि हिओ. अशा प्रकारे काय केलं आहो आपण, या पूर्णच्या पूर्ण गोष्टी शिकला आहो. आय होप तुम्हाला हा जर वाटला हे ठीक आहे, तर तुम्ही काय करा, याच्यावरचे पूर्णच्या पूर्ण जे नोट्स आहेत ते तयार करून घ्या आणि तेच काय करतील तुम्हाला एक्झाममध्ये पण हेल्प करतील. तर पूर्ण जितका पण पाहिलेला आहे पुष्कळ शॉर्टमध्ये आहे आणि जो कामाचा आहे तोच लिहून दिलेला आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अक्षर समजत नसतील असे तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस, पण आता अक्षर समजतील. ठीक आहे, तर चला इथं थांबूया. मला एक वेळा जय हिंद, जय महाराष्ट्र.